नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आजचा रविवार आणि तिथून पुढचा आठवडा आपल्या सगळ्यांसाठी खूप छान जाओ. आणि आता बोलूयात बातम्यांकडे. सुरुवातीला बातमी आहे परळीमधली. परळी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक खाण्यावरून मोठाच गोंधळ उडाला. स्टेजवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि त्या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाला. परळीमध्ये 80 किलोचा केक तयार करण्यात आला होता आणि हा केक खाण्यासाठी एकच झुंबड उडाली. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, का बरं एवढा गोंधळ उडाला इथे? मिलिंद, परळी शहरामध्ये हा कार्यक्रम होता. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात परळी सजवण्यात आलेली होती. भव्य दिव्य कार्यक्रम मोंडा मैदान, परळी शहरामधलं मध्यभागी मैदान आहे, या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये सिने अभिनेता गोविंद आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यानंतर त्यावेळेस केक कापल्यानंतर भाषण झाले आणि गोविंद आणि धनंजय मुंडे स्टेजवरून खाली उतरल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतरचा हा गोंधळ आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये तिथं मोठ्या प्रमाणात तरुण, त्याच्यानंतर मुलं यांनी केक खाण्यासाठी गर्दी केली होती, झुंबड उडाली होती आणि एकमेकाच्या अंगावरती पडून एकतर तो केक आहे तो एकमेकाच्या अंगावर फेकण्यापासून मोठ्या प्रमाणात तिथं गोंधळ झालेला होता. आणि तो गोंधळ हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. विशेष म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा आलेला होता आणि कार्यक्रम संपल्यानंतरचा हा गोंधळ झाल्यामुळं थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच त्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं. मात्र हा केक 81 किलोचा होता आणि हा केक 81 किलोचा असल्या कारणानं कापल्यानंतर तो घेऊन जाणं हे साहजिक गरजेचं होतं कार्यकर्त्यांनी. मात्र तो केक त्याच ठिकाणी ठेवल्या कारणानं हा गोंधळ उडाला. त्याचबरोबर हा मोठा कार्यक्रम असल्या कारणानं या बाबतीमध्ये ही खबरदारी घेणं गरजेचं होतं. मिलिंद. सुरेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे चंद्रपुरातली. ब्रह्मपुरी वन विभागात धुमाकूळ घालणारी मादी बिबट्या अखेर जेरबंद झाली आहे. उत्तर ब्रह्मपुरी क्षेत्रातील डोरली गावालगतच्या जंगलामध्ये वन विभागाच्या पथकानं बेशुद्धीचा डाट मारून या वाघिणीला जेरबंद केलं. 7 डिसेंबर रोजी चिचगाव इथे या बिबटनं एका महिलेवर हल्ला केला होता आणि तिला ठार मारला होता. गावापासून 200 मीटरवर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. 4 वर्षांच्या या हल्लेखोर मादी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नागपूरच्या गोरेवाडा इथल्या वैद्यकीय वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये दाखल करण्यात येणार आहे. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हैदर. एक चांगली कामगिरी ब्रह्मपुरी वन विभाग आणि RRE युनिट यांनी केलेली आहे. हे बिबट जे आहेत त्यांनी 2 हल्ले केले होते, 2 महिला ठार केल्या होत्या 15 दिवसात, एक 3 डिसेंबर आणि 7 डिसेंबर. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार त्या गावात गेले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की जर 48 तासात या बिबट्याला पकडा किंवा शूट करण्याचे आदेश देऊ. पण त्या आधीच वन विभागाने एक चांगली कामगिरी केली आणि या बिबटला पकडलं आणि सध्या गोरेवाडा येथे रवाना करण्यात आलाय. हैदर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक आणि कुटुंबियांच्या मागचा ईडीचा ससेमिरा काही थांबत नाहीये. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा धाकटा मुलगा पूर्वेश सरनाईक यांना ईडीनं नोटीस बजावले. पूर्वेश सरनाईक याला सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पूर्वेश सरनाईक हे ठाण्यातले शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि युवा सेनेचे सचिव आहेत. याआधीच प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना सुद्धा ईडीनं नोटीस बजावली आहे. तर प्रताप सरनाईक हे एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी येऊन गेले. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक वेगळं रूप काल पाहायला मिळालं होतं. निमित्त होतं औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमाचं. आयोजकांनी मुख्यमंत्र्यांसाठी राजेशाही स्वरूपातील खुर्ची स्टेजवर ठेवली होती. या खुर्चीवर बसण्याची मुख्यमंत्र्यांना विनंतीही करण्यात आली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास खुर्ची नाकारली आणि रांगेतल्या इतर साध्या खुर्च्यांप्रमाणेच खुर्ची आपल्यासाठी आणण्याची सूचना केली.
आणि तशी साधी खुर्ची आणल्यानंतरच मुख्यमंत्री तिथे स्थानापन्न झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सर्वसमावेशक रूपाचं या निमित्तानं दर्शन घडलं. बसलं होतं ना, कारण लोकांना मी सांगितलं होतं घरी राहा, सुरक्षित राहा. पण ते घरी बसून सुद्धा काय काय कामं केली त्याची आता भूमिपूजन आणि सुरुवात ही आता होते. आणि गोनिया संभाजीनगर पासून झाली. म्हणजे जिथे मी एक योगायोग म्हणेन की ज्या शहरावरती शिवसेना प्रमुखांचं प्रेम आणि ज्या शहराच्या शिवसेना प्रमुखांवरती प्रेम, हे असं जे नातं आहे ज्याचा उल्लेख आपण केला. आपण नाती जपणारी माणसं आहोत आणि जपता जपता नुसती जपणार नाही तर ती अधिक मजबूत कशी होती ती केल्याशिवाय मी राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईतल्या वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण केलं. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते आवर्जून उपस्थित होते. पण अजित पवार यांच्या भाषणानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला. साधारण वयाच्या 10व्या वर्षी पासून जे काही चित्र आहे ते माझ्या डोळ्यासमोर चाललेलं होतं. 50 वर्ष पवार साहेबांचा कार्यकाळ तो डोळ्यासमोर गेला. पण ही सगळ्या नेत्यांची भाषणं ऐकत असताना मी माझ्या आजी आजोबांच्या जवळ लहानाचा मोठा झालो. पण काही काही गोष्टी बंधू भगिनींनो इतकी ज्ञानामध्ये भर पडली की कधी आजी आजोबांच्याकडनं ऐकलेलं नव्हतं ते देखील वेगवेगळ्या नेत्यांच्याकडनं ऐकायला मिळालं. मी सुप्रियाला पण म्हणलं, सुप्रिया हे असं कधी घडलेलं बाई पण म्हणलं नाही, आबा पण म्हणलं नाही, कसं ग? ते म्हणले आता गप्पा बस, ऐकून घे. आता काय माझं शेवटी बहिणीने सांगितल्यानंतर ऐकणं भाग आहे. परंतु खरोखरीच आम्ही समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत असतो. परंतु पवार साहेबांच्या देखत देखील इतकं रेटून बोलण्याचं नेते मंडळींचं काम मी आज पहिल्यांदाच ऐकलं. कसल्याही प्रकारची संकट आल्यानंतर त्या संकटावर मात करण्याच्या करता खचून न जाता किंवा यश मिळालं म्हणून हुरळून न जाता जनतेच्या करता आपण राबलं पाहिजे. हेच गेले 50 वर्ष पवार साहेबांच्या जवळ काम करत असताना आपण सगळेजण बघतोय. या वयामध्ये देखील पवार साहेब तशाच पद्धतीचं काम करतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर कधी कधी वाटतं की अशा पद्धतीनं काम करणारा पुन्हा ह्या शतकामध्ये देखील कुणी होईल असं अजिबात मला त्या ठिकाणी वाटत नाही. एवढं मोठं काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाजकारण, राजकारण आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या करता, महाराष्ट्राच्या करता, भारत देशाच्या करता, माझ्या शेतकरी समाजाच्या करता, सर्व घटकाच्या करता करणारं एक नेतृत्व आपल्या राष्ट्रवादीकडे आहे आणि तोच आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे, तो आपला स्वाभिमान आहे. सर्व नेत्यांच्या भाषणानंतर स्वतः शरद पवार यांनी आपल्या भावना कशा शब्दात व्यक्त केल्या पाहूया. समाजकारण करण्याच्या बद्दलची कल्पना पण मनापासून जागवली पाहिजे. मी गेले 50 वर्ष राज्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या समवेत काम करतोय. खरं म्हटलं तर ही संधी महाराष्ट्राच्या जनतेने दिली, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि त्यामुळेच इथपर्यंत आम्हाला येता आलं. 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यभरात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाच्या हुकलेल्या संधीबद्दल अनेकांनी आपापल्या मनातली सल बोलून दाखवली. स्वतः शरद पवार यांचं कर्तृत्व त्यांच्या कारकिर्दीतला अडथळा ठरलं अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली.
तर त्याच वेळेला पवारसाहेब दोनदा पंतप्रधान होता राहिले, मात्र जे होऊ शकलं नाही तेही होऊ शकेल असं म्हणत त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपदी बसवण्याची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली. तर काँग्रेसमधल्या दरबारी राजकारणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार तोफ डागली. शरद पवार हे या देशातले गेल्या 25 वर्षापासूनचे असे नेते आहेत की त्यांना पंतप्रधान पदाची संधी या आधीच मिळायला पाहिजे. आज त्यांचं वय जे आपण म्हणता 80 वर्ष वगैरे झाले, असे मोठे नेते जे आहेत पवारांसारखे अखंड सक्रिय लोकात राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही, वयाच्या वेड्या त्यांना थांबवत नाही, ते धावत असतात, पळत असतात. देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील सध्याच्या काळात राजकारणात, तर ते फक्त शरद पवार. पण हे खरं आहे की पवार साहेब 2 वेळा म्हणजे पंतप्रधान होताना थांबले आणि जे म्हणजे त्या दिवशी जे शक्य नाही झालं ते उद्या शक्य होऊ शकतं असं आम्हाला वाटतंय. आणि देशासाठी सुद्धा हे अतिशय चांगला दिवस राहील जर शरद पवारांना नेतृत्व करायची संधी मिळेल. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईतल्या रेसकोर्समध्ये काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडक राजकीय मंडळींसह उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आलं होतं. या ठिकाणी स्वतः प्रफुल्ल पटेल, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अजित पवार यांच्यासह काही निवडक मान्यवर उपस्थित होते. संध्याकाळी उशिरा रेसकोर्सवर हा कार्यक्रम झाला. काल भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती. या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी एक इच्छा बोलून दाखवली. राजकीय वैर असलं तरी घरामध्ये संवाद असावा अशी माझी इच्छा आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. गोपीनाथ गडावर जयंतीच्या निमित्तानं धनंजय मुंडे बोलत होते. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि घर घराच्या ठिकाणी असावं असंही त्यांनी नमूद केलं. इतकंच नाही तर मुंडे कुटुंबियांच्यात या पिढीत मी सर्वात मोठा असल्याचंही त्यांनी सांगितलं. या पिढीतला मी मोठा आहे, त्यामुळे घरामध्ये जरी राजकीय वैर असलं तरी घरात संवाद असावा ही माझ्या पहिल्यापासून माझी इच्छा आहे. आमच्या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. असं होत असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही, पण शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावं आणि घर घराच्या ठिकाणी असावं असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. पुण्यातील खाजगी शाळांच्या सुनावणी दरम्यान पालक आणि संस्थाचालकांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कोठारी शाळेचे प्रतिनिधी सुनावणी दरम्यान मध्येच उठून गेल्यानं पालक संतप्त झाले. अखेर अधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रतिनिधींना पुन्हा एकदा इथे पाचारण केलं. शिंदेची मुलं आणि माझी मुलं पुढच्या वर्गात टाकतात आणि मला सांगतात आम्ही हायकोर्टात जातो. फक्त आश्वासन द्या की कारवाई करतो. गेल्या 2 दिवसांपासून पुण्यामध्ये अशा खाजगी आणि मनमानी करणाऱ्या शाळा, संस्थाचालक आणि पालकांमध्ये जोरदार तू-तू-मै-मै सुरू आहे. खाजगी शाळा आणि संस्थाचालकांनी पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अशी प्रतिक्रिया माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केली. शाळा बंद असल्यानं फी कमी करून त्यावर तात्काळ तोडगा काढावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. न्यूज 18 लोकमतची वृत्त मालिका बघून ते स्वतः सुनावणीमध्ये सहभागी होण्यासाठी थेट इस्लामपुरातून पुण्यात दाखल झाले होते. मला असं लक्षात यायला लागलं की संस्थाचालक आणि पालक यांच्यामध्ये वाईड बेसवर व्यापक चर्चा होऊन त्याच्यातून सन्मान्य तोडगा लवकरात निघून पालकांच्या मनात खतखत असलेला असंतोष सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. पालकांचं म्हणण्याशी मी सहमत आहे. याचं कारण
जर तुम्ही ऑनलाईन प्रत्यक्ष तुमचा येणारा खर्च जेव्हा तुमचं प्रत्यक्ष अध्यापन चालू असेल आणि सगळा स्टाफ तुमचा हजर असेल वगैरे, तर त्यावेळची परिस्थिती वेगळी आणि ऑनलाईनची परिस्थिती वेगळी. मग अशा परिस्थितीमध्ये पालक जे म्हणत आहेत की आम्हाला इतकी सक्ती करू नका, ती बाजू समजून घ्या ना. पालकाची बाजू समजून घेऊन दोघांनी एकत्र बसून तर तोडगा काढला पाहिजे. उद्यापासून 2 दिवसांचं राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत होतं. आज राज्य सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपनं बहिष्कार घातला. आज संध्याकाळी 6 वाजता राज्य सरकारनं सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर चहापानाचं आयोजन केलेलं आहे. कोरोनाच्या दरम्यान राज्य सरकारला आलेलं अपयश, शेतकऱ्यांना विशेषतः ओला दुष्काळाचा जो फटका बसलेला आहे त्या शेतकऱ्यांना मदत न मिळणं अशा विषयांमुळे भाजपनं बहिष्कार घातला. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, मिलिंद, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की राज्य सरकार चहापान आयोजन करतं आणि विरोधक त्याच्यावर बहिष्कार घालतात. या अधिवेशना दरम्यान देखील तेच घडताना दिसतंय. विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं आजच्या चहापानावर बहिष्कार घातले असल्याची आपल्याला माहिती मिळते आहे. कोरोना दरम्यान लोकांना मदत देण्यात राज्य सरकारला अपयश आलेलं आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांना विशेषतः ओला दुष्काळाने ज्यांना फटका बसलेला आहे अशा शेतकऱ्यांना मदत द्यायला सरकार अपयशी ठरलंय असा आरोप भारतीय जनता पक्षानं केलेला आहे आणि म्हणूनच आजच्या चहापानावर हा बहिष्कार त्यांनी घातलेला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या चहापानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पण भारतीय जनता पक्षाचे नेते तिकडे जाणार नाहीयेत. त्याऐवजी 4 वाजता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात एक पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाचे नेते घेतील आणि त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट करतील. मिलिंद. विवेक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्याप्रमाणेच मुंबईत सुद्धा नाटकाची 3री घंटा लवकरच वाजते. याविषयी माहिती देण्यासाठी जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघातर्फे एक छोट्याशा पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शासन दरबारी निर्मात्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर रंगमंचावर सादर करायची संधी मिळणार आहे. प्रेक्षकांना येत्या 13 डिसेंबर रोजी पहिलं नाटक मुंबईमध्ये अनुभवता येईल. त्याचा प्रत्यक्ष प्रयोग पाहता येईल. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून नाटक, नाट्यगृह सगळंच बंद होतं. त्या दरम्यान झालेल्या घडामोडी आणि आता पुढे नाट्यसृष्टी कशा पद्धतीनं निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देईल याविषयी यावेळेला माहिती देण्यात आली. यावेळेला अभिनेता प्रशांत दामले, सुनील बर्वे, दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा.